या शहराला चारही बाजूने, या शहराला जेवढ्या गल्ल्या असतील, जेवढे नगर असतील, हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणले पाहिजे. ऍडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार करून, एआयचा विचार करून नवीन या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या माध्यमातून सिक्युरिटी तयार केली पाहिजे. प्रत्येक गल्ली चौकामध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स लागलं तर रात्री बेरात्री अपरात्री आमच्या घरावर कोणी त्या ठिकाणी चुकीचं करू शकणार नाही. 1 मिनिटामध्ये एसपीच्या ऑफिसमध्ये, या ठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पूर्ण नांदेड एका सेकंदात बघता येईल. कुठल्या गल्लीमध्ये, कुठल्या रस्त्यावर कोणी त्या ठिकाणी बदमाशी करू शकू नये. आमच्या महिलांना सुरक्षितता देण्यासाठी ही 15 तारखेची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक सुरक्षित नांदेड करताय. आज मला आपल्याला आवर्जून सांगायचं, अशोकरावनी सांगितलं, वारंवार सांगणार नाही, पण लाडक्या बहिणीची योजना आपल्याला मजबूत करायची आहे. मध्य प्रदेशचं भाजपचं सरकार 25 वर्षापासून आहे. 25 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे. छत्तीसगड मध्ये 15 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना चालू आहे. पण कर्नाटक मध्ये काँग्रेसचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना बंद आहे. जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे, लाडली बहीण योजना बंद आहे. जिथं जिथं भाजपचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना चालू आहे. आणि एवढंच नाही, माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आपलं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील. आणि एवढंच नाही, तर आता माझी चारही नगरसेवकाला विनंती आहे, तुम्ही नगरसेवक होणार आहे, होणार आहे का नाही? नगरसेवक आहे, निवडून येणार आहे ना? मग मी तुम्हाला विनंती करतो, नागपूरला एकदा येऊन जा. नागपूरला आम्ही आमच्या महिलांचे बचत गट तयार केले. आमच्या लाडक्या बहिणीच्या महिला बचत गट 10 महिलांचा एक गट तयार केला. आणि या 10 महिलांच्या बचत गटाला 1 लाख रुपये एका बचत गटाला अनुदान दिलं. तेच अनुदान आपल्याला आपला प्रभाग नंबर 5 मध्ये द्यायचा. प्रभाग नंबर 5 मध्ये द्यायचा. रोजगार, स्वरोजगाराचं साधन निर्माण झालं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत केलं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेची वाढ केली पाहिजे. याकरता आपल्याला महिला बचत गट जे आम्ही नागपूरमध्ये केले, 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान. कर्ज नाहीये. आमच्या महिलांना स्वयंरोजगार देण्याकरता 1 लाख रुपयाचं अनुदान. मी अतुल सावेशी बोलेल, मी पालकमंत्र्याशी बोलेल. मी नागपूरचा पालकमंत्री आहे, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे. दोन्हीकडे मी योजना केली. श्रीजाताई 1 लाख रुपयाची योजना केली. 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये दिले, 22 कोटी रुपये दिले. आज आमच्या महिला भगिनी रोजगार, स्वयंरोजगाराचं साधन निर्माण झालं. आणि प्रत्येक वर्षी आम्ही 2000 महिला बचत गटांना रोजगार देणार आहोत. 5 वर्षात 10,000 महिला बचत गटांना रोजगार देण्याचा निर्णय आपण करणार आहोत. तोच निर्णय आपल्याला नांदेडमध्ये आणि प्रभाग 5 मध्ये करायचा आहे. याकरता 15 तारखेचं मतदान आहे. बंधू भगिनींनो, मी महत्वाचा विषय आपल्याला सांगून जाणार आहे. आज बघा, या प्रभाग 5 मध्ये नांदेडमध्ये जे गरीब माणसं राहतात, मध्यमवर्गीय माणसं राहतात, आज तुम्हाला कोळशावरची वीज तुमच्या घरी येतं. या विजेचा रेट 8 रुपये आहे. वीज बिल देणं परवडत नाहीये. आणि 5 वर्षानंतर अंतापूरकरची आपली निवडणूक येईल 2029 मध्ये, तेव्हा विजेचा रेट 12 रुपये होणार आहे. प्रत्येक वर्षी 80 पैसे वाढणार आहे. कोळशाचा रेट वाढला तसा तसा विजेचा रेट वाढेल. आणि मग 2029 मध्ये 12 रुपये रेटची वीज प्रभाग नंबर 5च्या गरीब माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला परवडणार नाही. आणि म्हणून देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना म्हणजे सूर्यप्रकाशावर आम्ही वीज तयार करू. योजना चालू झाली. 35,000 मेगावॉटच्या वर आता वीज प्रकल्प सुरू झाले. सूर्यप्रकाशावरची वीज 2 रुपये 80 पैशामध्ये तयार होते. आणि कोळशाची वीज 12 रुपये. आता आपल्या सरकारने ठरवलं 2029 ला आम्ही जेव्हा कमळ चिन्हाला मत मागायला येऊ तेव्हा 12 रुपयाची नाही 6 रुपयाची वीज देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. अर्ध्या किमतीमध्ये वीज देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, आमच्या चारही नगरसेवकाला विनंती आहे, सालेताई
तुम्ही चौघाला विनंती आहे, निवडणूक झाल्यावर या सर्वांचे फॉर्म भरा. माननीय पंतप्रधान मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना दिली आहे, जी नांदेडच्या महानगरपालिकेला करायची आहे. अशोकरावजी, गोपचडेजी, अंतापूरकरजी, श्रीजाताई, अंबर्डे साहेब, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की 30,000 रुपये एका परिवाराला लागतील. 30,000 रुपये, 30,000 रुपये गेले चालेल, राष्ट्रीय काम आहे. एका परिवाराकरता 30,000 खर्च करा, काही अडचण नाही. पण प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं 30,000चं घर प्रत्येक घरावर सूर्यघर लावून द्या. 15 वर्ष विजेचं बिल गरीब माणसाला येणार नाही. 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 15 तारखेची निवडणूक प्रधानमंत्री सूर्यघर योजना करताय. बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींनी महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. जसं पोलिसांचं खातं आहे, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, गृहमंत्री देवेंद्रजीकडे हा विभाग आहे. देवेंद्रजी बघतात तुमच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत पोलिसांची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे, आणि माझी जबाबदारी आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे. महसूल मंत्री म्हणून तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे. बंधू भगिनींनो, मला देवेंद्रजींनी सांगितलं आहे, या राज्यामध्ये जेवढे सरकारी जागेवर घर आहे, महानगरपालिकेच्या जागेवर घर आहे, जे या ठिकाणी ज्या ज्या प्रकारचे घर बसलेले आहेत, मी तुम्हाला वचन देतोय आणि तुम्हालाही वचन देतो, चारही नगरसेवक, तुम्ही निवडून आल्याबरोबर महानगरपालिकेचा ठराव करा. गोपचडेजी, अशोकरावजी, जेवढे नगर, एकटंच हे नाही, आपलं भाग्यनगर, चिकबुरान नगर, लेबर कॉलनी, अनेक नगर, इंदिरानगर, सर्वच नगर आहे. एवढंच नाही, या नांदेड शहरामध्ये जेवढे नगर आहेत आणि जेवढे सरकारी जागेवर, महानगरपालिकेच्या जागेवर, इनाम जागेवर, ज्या ज्या जागेवर आहेत, कुठली जागा राहू द्या, ही जागा सरकारची आहे. मी याचा मंत्री आहे. मला देवेंद्रजींनी पट्टेवाला मंत्री केला. काळजी करू नका, माझ्या सैनी होणार आहे, काळजी करू नका. मी सांगायला आलो आहे, मी स्वतः नांदेडमध्ये येऊन या संपूर्ण महानगरपालिकेच्या सरकारी जागेवरच्या सर्व प्रॉपर्टी कार्ड मला दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रॉपर्टी कार्ड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आता तर मी आपल्या चारही नगरसेवकाला विनंती करतो, तुम्ही निवडून आल्यावर ठराव करा. आमचा नांदेड हे नक्षा योजनेत घ्या. नक्षा, माननीय पंतप्रधान मोदीजींनी नक्षा योजना आणली आहे. नक्षा म्हणजे तुमच्या घरावरनं मी विमान फिरवणार आहे. हे मोठं विमान नाही, आमच्या कलेक्टरचं विमान आहे, 1 मीटर बाय 1 मीटर, आमच्या खात्याचं आहे, महसूल खात्याचं. आता नागपूरमध्ये केला आम्ही, 22,000 घर मोजले. आता मी नांदेडमध्ये नक्षा योजनेमध्ये बंधू भगिनींनो हे करणार आहे, आणि तुमच्या घरावर हे विमान फिरवून तुमचं घर, तुमचा प्लॉट, तुमचं बांधकाम, किती मजले आहे, किती स्क्वेअर फीट आहे, किती प्लॉट आहे, तुम्ही किती मालमत्ता तुमची आहे, हे सर्व मोजमाप हे आमचं विमान करणार आहे. आणि हे विमान, छोटं विमान, तुम्हाला तुमच्या ड्रोन हे करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या घराचं मॅपिंग करून गुगलवर टाकणार आहोत, आयक्लाउडवर टाकणार आहोत. 500 वर्षानंतरही तुमचा नातू पडनातू तुमचं घर पकडलं, पाहिलं, तुमचं नाव टाकलं तर नांदेड येईल. नांदेडवर त्या ठिकाणी प्रभाग 5 येईल, आपलं जे नगर येईल, नगरावर तुमची संपूर्ण प्रॉपर्टी, त्याचा 7/12, त्याचा नकाशा, त्याचा प्रॉपर्टी कार्ड संपूर्ण तुम्हाला तुमच्या मोबाईलवर घर बसल्या दिसेल. असा नक्षा स्कीम करण्याची योजना आपण नांदेडमध्ये केली आहे. पण बंधू भगिनींनो, 4,000 रुपये खर्च आहे एका घराला. एका घराला 4,000 रुपये खर्च आहे. पण एवढ्या दुरून आलो, एवढ्या थंडीत बसल्यात, आमच्या लाडक्या बहिणी, तुम्ही बघा, तुम्ही थंडीत बसल्या तर सरकारची जबाबदारी काय आहे? सरकारची जबाबदारी आहे, आम्ही ठरवलं आहे की प्रभाग 5 मध्ये जेवढे घर आहेत, या नांदेडमध्ये जेवढे घर सरकारी जागेवर आहे, या सर्व घरांकडनं एकही रुपया न घेता सर्वांचा नक्षा, सर्वांची सनद करून देण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे, माझी आहे महसूल मंत्री म्हणून.
आणि मी करून देणार आहे, काळजी करू नका. मी इलेक्शन मध्ये खोटं बोलत नाही कधी. आम्ही नागपूरकर आहोत, नाही नांदेडकर खोटं बोलत नाही बोला. अशोकरावजी, या निवडणुकीच्या 3 महिन्यानंतर, निवडणुकीच्या 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही ठराव घ्या. मी मंत्रिमंडळासमोर जाऊन नांदेडला फ्री वोट करून दिल्याशिवाय राहणार नाही, नांदेडला फ्री वोट करून दिल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजी आणि मी नागपुरातून येतो. मी मुख्यमंत्र्याकडे फाईल घेऊन गेल्यावर 1 मिनिटात देवेंद्रजी सही करतात, काळजी करू नका. एवढे चांगले दिवस आहे की आता मी महसूल मंत्री आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे. दोघांचेही घर 2 किलोमीटरवर आहे. आणि फ्री वोट करण्याची जबाबदारी खूप लोकांना भाषण दिले, खूप लोकांनी वचन दिले. मदत माग खिदमत माग मधले घर कधी काढत नव्हते, निजामाच्या नाव पडले होते. आता मी नागपूरच्या अधिवेशनात श्रीजाताईला माहित आहे, मदत माग खिदमत माग मध्ये अटकलेल्या लोकांचा मी कायदा केला आणि या ठिकाणी निजामाच्या जमिनीवरचे सर्व घर, निजाम राज्याच्या जमिनीवरचे सर्व घर कायदेशीर करून फ्री होल्ड करून टाकले. एकही पैसा घेतला नाही, एकही पैसा नाही. आणि इनाम जमिनीचा निर्णय करून दिला. काळजी करू नका. जेवढे घर आहे अशोकरावजी, एका कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या नोट मध्ये मी घेऊन जाईल. आणि गरज पडली गरीब माणसाकरता गरज जर पडली तर कायदा सुद्धा बदलून टाकेल. काळजी करू नका. कायदा बदलण्याचे अधिकार आपल्याला आहे. सरकार आहे. सरकार कशासाठी आहे? गरीब माणसाच्या कल्याणाकरता आहे. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता कल्याणाकरता गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट म्हणजे काय? समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे याकरता गव्हर्नमेंट आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी काम करणार आहे. काळजी करू नका बंधू भगिनींनो. माननीय मोदीच्या सरकारच्या, देवेंद्रच्या सरकारच्या आमच्या सर्व योजना मिळणार आहे. नांदेडच्या विकासाची 4 चाकाची गाडी आहे. नांदेडच्या विकासाची 4 चाकाची गाडी ही महानगरपालिकेसमोर उभी आहे. किती चाकाची गाडी आहे? आमच्या बहिणी किती चाकाची गाडी आहे? आज तुमच्याशी बोलणार आहे मी. आता 4 चाकाची गाडी आहे. 1 चाक प्रधानमंत्री मोदीजीच्या 48 योजनाचा आहे, जे नांदेडमध्ये येणार आहे. 1 चाक देवेंद्र फडणवीसजीच्या 55 योजनांचा आहे, जे नांदेडमध्ये येणार आहे. 1 चाक अतुल सावे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्या 22 योजनाचा आहे. आणि 4थं चाक अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या विकास योजनेचा आहे. आणि बाकी मी कशासाठी आलो? मी या गाडीमध्ये मी अजित गोपचडे, श्रीजाताई, अंतापूरकर, वानखेडे आम्ही जे बसलो आहोत सर्व आमदार मंत्री, या गाडीचं पेट्रोल आम्ही टाकणार आहोत. आणि ही नांदेडच्या विकासाची गाडी 100च्या स्पीडनं मंत्रालयामध्ये आली पाहिजे. जिथून आपल्याला पैसा मिळतो, निधी मिळतो, जिथनं आपल्या जमिनी फ्री होल्ड होणार आहे, जमीन तुमच्या नावानं होणार आहे, ते मंत्रालय. मी पहिल्या मजल्यावर आहे. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे. आणि बंधू भगिनींनो, या 4ही उमेदवाराला माझी विनंती आहे, हे निवडणूक झाल्यावर श्रीजाताई सोबत, अंतापूरकर सोबत, अशोकराव सोबत आपण सर्व लोक या. मी पहिल्या मजल्यावर माझी सही करेल आणि 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांची सही घेईल. काळजी करू नका. सर्व योजना मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वचन देण्याकरता मी आलो आहे. पण तुमच्या समोर प्रश्न आहे. विकासाची 4 चाकाची गाडी तयार आहे, पेट्रोलही टाकून दिलाय, तुमच्या हातात आहे. या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर जो सेल्फ मारणार आहे, या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण बनणार आहे? कोण बनणार आहे महापौर? जोरात सांगा. जोरात बोला ना. मग तिकडे मागच्या आमच्या ताई बोला. कोणाचा बनणार आहे? आमच्या मोठ्या जरा जोरात बोला, मला ऐकवायला पाहिजे. या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती बनणार आहे. कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती बनणार आहे. बंधू भगिनींनो, आणि मी तुम्हाला वचन देतो, ही गाडी 100च्या स्पीडनं विकासाची चालवण्याची जबाबदारी, जे जे वचन आम्ही दिलेत, जे जे आमच्या 4ही नगरसेवकांनी या ठिकाणी वचन दिलंय,
ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. याचे जमानतदार आम्ही आहोत. बाकी उमेदवाराचे जमानतदार कोण आहे? मतं घेऊन पडून जातील, मताचं दान घेऊन पडून जाणारे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मताचं कर्ज मागायला आलो आहे. आम्ही हे चारही नगरसेवक आहेत ना, साहेबराव, जयतीताई, शांभवीताई आणि डॉक्टर ऍडव्होकेट महेश, हे मताचं कर्ज मागतात आहे. यांना मताचं कर्ज द्या, त्याचे गॅरंटर आम्ही आहोत. अशोकराव चव्हाण गॅरंटर आहेत, मान्य गुप्तडे गॅरंटर आहे, मी गॅरंटर आहे, देवेंद्रजी आहे, नितीनजी आहे, मोदीजी आहेत. बघा त्या ठिकाणी कसे वर वर बघा किती गॅरंटर बसलेले आहेत. या पॉम्पलेटवर बघा